काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आज नाशिकमध्ये आले असता त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले। विशेष म्हणजे संगमनेरमध्ये झालेल्या राड्याबाबतही त्यांनी वक्तव्य केले। पाहुयात बाळासाहेब थोरात काय म्हणाले। या 5 वर्षामध्ये जो स्तर असतो राजकारणाचा, मी 8 पंचवार्षिक पाहिलेलं आहे। म्हणजे 8 वेळेस मी 40 वर्ष आमदार आहेत, मंत्रिपदावर याच्यावर सगळीकडे राहिलो, पण 5 वर्षामधला स्तर होता अत्यंत खालावलेला। खालच्या थराला आपलं राजकारण गेलेलं, फुटीतुटीचं याचं ज्या पद्धतीचा वापर त्यात झाला, आणि भाषणं आणि भाषा हे सुद्धा दुर्दैवानं खूपच खालच्या थराचं झालं। हे कोणालाही नाकारता येणार नाही। उलटं मी तर चॅनलवाल्यांना विनंती केली की आपण अशा भाषणांना फार आता प्रोत्साहन देऊ नका, दाखवू नका, असं सुद्धा मी म्हटलो। याला कारण काय असतं, शेवटी लोकांमध्ये जाणं, लोकांना वेदना देणाऱ्या गोष्टी असतात। संगमनेर तालुका हा अत्यंत शांततेनं काम करणारा तालुका आहे। तुम्हाला माहिती आहे, विकासाची वाटचाल त्याची माहिती आहे, शांतता माहिती आहे, बंधुभाव तिथला तुम्हाला सगळ्यांनी पाहिलेला आहे, विकासाची वाटचाल पाहिलेली आहे, सहकारी संस्था आपण पाहिलं असेल की आर्थिक कशा पद्धतीने चालतात। दुर्दैवानं काही लोकांना ते पावत नाही, ते घुसले, वाकडे तिकडे भाषणं चालू केले। एक जण त्यांच्यातला इतक्या खालच्या थराला जाऊन बोलला की महाराष्ट्रात नाही, देशात आणि जगातल्या सगळ्या महिलांना, माता भगिनींना त्याने ज्या पद्धतीनं खरं म्हणजे शिवराळ भाषा ते वापरली, याचा निषेध तर सगळ्यांनी केलेला आहे। दुर्दैवानं संगमनेर तालुक्याच्या वाट्याला हे आलं, परंतु शेवटी रोष लोकांनी दाखवला, त्याच्यामध्ये प्रचंड रोष होता, हे सुद्धा आपण पाहिलं। तो उत्स्फूर्त होता। उत्स्फूर्त एवढंच नाही तर माझे विरोधक होते की जे कायम विरोधक राहिलेले, त्यांनासुद्धा ते मान्य झालं नाही, ते सुद्धा त्या रोषामध्ये सहभागी झालेले आम्हाला दिसले। असं की हा स्तर नसतो ना राजकारण करण्याचा, तो दुर्दैवानं दिसला, संगमनेर तालुक्यात दिसला, महाराष्ट्राने पाहिला। त्यामुळे तिकीट कट झालं। थोरात अशा स्वरूपाची लढत होण्याची शक्यता होती। ऐन वेळेला या सगळ्या गोंधळामुळे ती मिटली की आणखी वेगळं काही? खरं सांगतो, म्हणजे तुम्ही सगळी मंडळी नाशिकची तर मला ओळखता, संगमनेर तालुक्याला ओळखता। आम्ही 365 दिवस 24 तास काम चाललेलं असतं। यंत्रणा म्हणजे आमचे जे माणसं आहेत ते काम करतात, कार्यकर्ते काम करतात। असं जिथं काम केलं जातं आणि जिथं प्रत्येक कुटुंबाशी आम्ही निगडीत आहोत, आम्ही प्रत्येक कुटुंबाशी संगमनेर तालुक्याच्या ज्यावेळेस निगडीत आहोत, त्यावेळेस आम्ही काळजी करायचं कारण नसतं की कोण पुढून उमेदवार येणार आहे। बिलकुल काळजी करण्याचं काही कारण आम्हाला नव्हतं। चाललं ती चर्चा, ठीक आहे, घुसले होते, भाषणं वाकडे तिकडे करीत होते। कधी संगमनेर तालुक्यातनी असे भाषणं ऐकलेले नाही। वैचारिक भाषणाची सवय आमच्या लोकांना, विचाराची भाषणं ऐकण्याची सवय, पुरोगामी विचाराचा तालुका आहे। परंतु दुर्दैवानं ते ऐकण्याची वेळ आली। आता हे कोण उभं राहण्याकरता माझ्या विरुद्ध येणार होतं, हे माझ्याकरताही अत्यंत दुय्यम होतं। प्रतिक्रिया जो निर्णय देणार होता ती जनताच देणार होती। आणि शेवटी मी तर आता शिर्डी मतदारसंघात आमचा उमेदवार आहे, आणि मी हे म्हणत असतो की शिर्डी मतदारसंघ त्यांचा आहे, माझा संगमनेर आहे। होऊन जाऊ द्या प्रत्येक बाबतीत तुलना, असं जाहीरपणे मी बोलतोय। तुलना कोणी करायची? नागरिकांनी करायची, मतदारांनी करायची, आणि त्यांना जे योग्य वाटत असेल तशा प्रकारे, मग जर माझं चांगलं वाटलं असेल तर माझ्या बाजूने निर्णय दिला पाहिजे, असं मी म्हणतोय। आणि ही इतकं आत्मविश्वासानं बोलणं, याचा अर्थ आमच्या दहशत ह्या गोष्टी आमच्याकडे नाही आहेत। दुर्दैवानं त्या आता पूर्वेकडून संगमनेर तालुक्यात आणण्याचा प्रयत्न ह्या 2-2.5 वर्षात झाला आहे, पण जनता निर्णय देणार आहे। उमेदवार कोण हा माझ्यासाठी तरी अत्यंत दुर्यम विषय राहिलेला आहे। हे खरं आहे की एकटा एक पक्ष असणं ही वेगळी गोष्ट आहे। आता 2 पक्ष होते आम्ही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, तर आमच्यात ताणतणाव होत होता। आता 3रा आला आहे, मित्रपक्ष आहेत, ताण तर साहजिकपणे होणार आहे। 100 जागांमध्ये तसं म्हटलं तर डिव्हिजन केली तर 33च जागा तुमच्या वाट्याला येतील, मित्रपक्षाला काही जातील। फार तर फार 33वरून 35-36% तुम्ही झालं, नाही तर 33%चाच वाटा आहे, थोडंफार जादा जातील असं जरी धरलं तरी ताणतणाव तर होणारच, साहजिक आहे। आणि असं आहे की ज्यावेळेस एकत्र बसतो त्यावेळेस आमचं असा निकष होता की कोणाचं निवडून कुठं येणार, ज्याचा निवडून येतो ना त्याचा त्याने आग्रह करायचा। आणि साहजिकपणे प्रत्येक पक्षाला हा अधिकार होता की आपला जर निवडून येण्याची क्षमता ठेवणारा उमेदवार आपल्याकडे आहे, आपला मतदारसंघ आपल्याला निवडून देणारा आहे, तर त्याने आग्रह करावा, त्यात काहीच चुकीचं नव्हतं। आणि ते आर्ग्युमेंट जे चालायचं त्या मुद्द्यावर चालायचं। आता असं आहे की ठीक आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमचे अध्यक्ष नानाभाऊ अध्यक्षच आहेत, ते थोडंसं आग्रहानं मांडायचे, त्यांच्याकडून आग्रहानं मांडणी होत असायची शिवसेनेकडून, हे साहजिक गोष्टी आहेत। फक्त मीडिया त्याला मात्र जास्त फुलवून सांगतो, याच्यापेक्षा जास्त काही नाही।
माझ्याकडं जी जबाबदारी दिली जी समन्वयाची ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं दिली होती. या ज्या चर्चा चालायच्या या प्रक्रियेमध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब नव्हते, या प्रक्रियेमध्ये माननीय उद्धवजी नव्हते. त्यांच्याशी काही जे विषय आहेत की जिथं पुन्हा एकदा संवादासारखं वातावरण निर्माण करण्याची वेळ कधी आली तर तो संवाद निर्माण करणं गरजेचं असायचं. मी काही निर्णय जागा कोणती ठेवायची कोणती सोडायची याच्याकरता भेटत होतो असं नाही आहे. मी भेटत होतो की एक चांगलं वातावरण ठेवून कसं पुढं जायचं त्यांच्या मनामध्ये काय आहे. शेवटी पवार हे सगळे चर्चा आम्ही करत होतो, पण माननीय पवारसाहेबांच्या मनात काय आहे, माननीय उद्धवजींच्या मनात काय आहे हे मला समजून घ्यायचं असायचं. आमच्या मनात काय आहे ते समजून सांगायचं हे आणि तिघांचा म्हणून मी काम करत होतो समन्वयाचं. माझं काय एक व्यक्तिगत असं नाही किंवा काँग्रेस म्हणून नाही. तर माझी जबाबदारी अशी होती की एकमेकाला समजून घेऊन पुढे जाण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मी ती पार पाडली. एकंदर इच्छुक उमेदवारांची संख्या महाविकास आघाडीकडे खूपच जादा होती, कारण एक वातावरण जनमानसात असं आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार. साहजिकपणे उमेदवार आमची संख्या वाढलेली होती, परंतु जी बंडखोरी दिसते, हा गोंधळ दिसतो, हा फक्त महाविकास आघाडी असं नाही, आमचा आहे 5-6 ठिकाणी पूर्ण राज्यामध्ये. माझ्याकडे म्हणजे मी तो आढावा घेतो आहे, कारण मी कालपर्यंत या कामामध्येच गुंतलेलो होतो सगळ्या. आता सकाळपासून त्याचा आढावा मी घेतो आहे. असं आहे की महाविकास आघाडीमध्ये 5-6 ठिकाणी आहे, ते आम्ही बोलू, त्या दुरुस्त्या आम्ही करणार आहोत. एकत्र बसून निर्णय आम्ही करू आणि मार्गस्थ चांगल्या पद्धतीनं पुढं इलेक्शन पुढं नेऊ. महायुतीची काय परिस्थिती हो तुमच्याकडे नाशिकची? महाविकास आघाडीचं तुम्ही सांगितलं. किती ठिकाणी महायुतीनं एकमेकाविरुद्ध फॉर्म दिलेत. ही संख्या थोडी जादा आहे. हे तुम्हाला जर पाहिलं तर नगर जिल्ह्यात खूप ठिकाणी आहेत. इथं तुमच्याकडे 2 ठिकाणी मला कळलं, अजून किती माहीत नाही आपल्याला. इंटेरियरला काय झालं आहे अजून काय माहीत नाही, मला माहीत नाही. पण गोंधळाची अवस्था महायुतीमध्ये जादा आहे, प्रचंड अवस्था आहे आणि ते नीट करू शकत नाही. एक तर त्यांच्याबद्दल परसेप्शन करावे, त्यांचे मनं खचलेले आहेत, वाद प्रचंड आहे, सत्तेचा खूप प्रचंड अशा प्रकारचा त्यांचं जे ओढ आहे सत्तेची, त्याच्यातून जे प्रकरणं घडलेले भ्रष्टाचाराचे याचे हे त्यांना त्रासदायक ठरणार आहे सगळं. बोलू द्या त्यांना, काय विषय काही नाही, चर्चा करायचं काही कारण नाही. तुमच्या भाषणातून निळवंडे संदर्भात देखील एक त्यांच्याकडनं श्रेय घेत असल्याचं म्हटलं गेलेलं आहे. तुम्ही त्यावेळी मधुकर पिचडांचं देखील नाव घेतलं की त्यांनी देखील यासाठी काय चुकलं? मी जाहीरपणे घेतोय ते नाव. चुकलं कुठे? आम्ही दोघांनी मिळूनच ते धरण केलेलं आहे. उलटं दुर्दैव असं की भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान ज्यावेळेस धरणाचं पाणी सोडायला आले त्यावेळेस कमीत कमी एवढं तर सौंदर्य दाखवायला पाहिजे, मोठे मन दाखवायला पाहिजे होतं की त्यांचे भारतीय जनता पक्षाच्या मध्ये असलेले ज्यांनी धरणाकरता आटापिटा केला ते मधुकरराव पिचड, त्यांनी पाणी सोडायला वर नेलं नाही. 2-3 गेले आपले मोठे मोठे ठोकळ. पिचड साहेबाला नेलं असतं तर आनंद वाटला असता आम्हाला. पण दुर्दैवानं फार कोते मानाचे लोक भारतीय जनता पक्षाचे. एक यावरनं असं दिसतंय काही काळ दुरावा निर्माण झालाय तुमचा आणि पिचड साहेबांचा. राजकीय दुरावा आता नंतरच्या काळामध्ये हे समीकरण नाही. एक मी पहिलं सुरुवातीला आपल्याला सांगितलं का आमच्याकडं राजकारण करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये एका डाव्या विचारसरणीचा पगडा आमच्यावर आहे. आम्ही व्यक्तिद्वेषाचं राजकारण करत नाही, विचाराचं करतो. त्यामुळं कदाचित एकमेकाविरुद्ध उभं राहिलो तरी व्यक्तिगत संबंधात आम्ही बदल होऊ देत नाही, कधीच नाही. आणि भाषण तुम्ही कधीही पहा आमच्याकडचे, ते असे व्यक्तिगत खालच्या पातळीला भेटताच येणार नाही, तोंड दाखवता येणार नाही. अशा पातळीचे भाषण करण्याची पद्धतसुद्धा आमच्याकडं कधी तुम्हाला दिसणार नाही. तर हे तर वैशिष्ट्य आहे. त्यामुळे असं काही नाही. आमचा दुरावा असं नाही आहे. दुरावा राजकीय होऊ शकतो पण व्यक्तिगत जीवनातला नसतो. ते ॲडमिट आहे नाशिकमध्ये. माननीय मधुकरराव पिचड हे ॲडमिट आहेत. आमचे ज्येष्ठ नेते ते. आणि आम्ही दोघांनी तर आयुष्यभर एकत्र काम नगर जिल्ह्यामध्ये केलं आहे, आमच्या तालुक्यांमध्ये केलेलं आहे. एक जिव्हाळ्याचं नातं कायम राहिलं. कसे राजकारण इकडे तिकडे जाईल, आमच्या राजकारणाची पद्धत अशी आहे ती व्यक्तिद्वेषाची नसते. त्यामुळं जिव्हाळ्याचं नातं ठेवून आम्ही राजकारण करतो. डाव्या विचारसरणीमध्ये ते अभिप्रेत असतं, ते भाषणविरोधी करायचं आणि घरी जेवायला जायचं, त्याच्या ही पद्धत आहे आपली. त्या पद्धतीनं आम्ही कायम एक जिव्हाळ्याचं नातं कायम आम्ही एकमेकाशी जपलेलं आहे. त्याचबरोबर परेश दादांनी हे एक ज्येष्ठ नेते गुजरातचे, ते आले होते इथं निवडणुकीकरता. ते ॲडमिट आहेत शेजारच्याच एका हॉस्पिटलमध्ये. दोघांना भेटलो आहे. तर भेटलो तर कार्यकर्त्यांना भेटून जावं म्हणून थांबलेलो आहे. असं आहे की ही घटना कधीची आहे, किती वर्षापूर्वीची हा प्रश्न आहे. तुम्ही त्यानंतर एकत्र राहिलेले आहात, एकत्र काम केलेलं आहे, जिव्हाळ्याचं संबंध तुमचे एकमेकाशी आम्ही पाहिलेले आहेत. मग इतक्या वर्षानंतर हे कसं आठवलं, कसं समजलं?
अनेक गोष्टी त्याच्यामध्ये शंका येणाऱ्या आमच्या दृष्टीनं आहेत. त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये असं आहे की फडणवीसांनी हे सगळं मला दाखवलं आणि पृथ्वीराज चव्हाण तोपर्यंत यांना- मुख्यमंत्री होते, त्यांनी दुजोरा दिला. त्याने तोपर्यंत यांनी पाहिलेलंच नव्हतं, असा यांना माहिती नव्हतं असं समजायचं आपण सगळ्यांनी. बाकीच्यापेक्षा काय बोलणार, शेवटी त्यांचे ते पक्ष होता, एकत्र होते, त्यांचं ते त्याच्यावर भाष्य करतील, मी काही बोलणं योग्य होणार नाही. खूप काही भारतीय जनता पक्षात याच्यात यांची ती वृत्ती आहे. एक तर त्यांनी मताचं विभाजन करताची धडपड त्यांची आम्हाला पाहायला मिळते की काही झालं तर महाविकास आघाडीचे मताचं विभाजन झालं पाहिजे याच्याकरता अट्टहास केलेला दिसतो. निर्णयापतीने उमेदवार उभे केलेले दिसत आहेत. हे सुद्धा दिसतंय. ते काय करतील सांगता येत नसतं. भारतीय जनता पक्ष सत्तेकरता काहीही करू शकतो, हे आपण सगळ्यांनी भारतातल्या जनतेनं महाराष्ट्र जनतेनं पाहिलेलं आहे. हे या गर्जना भीमदेवी गर्जना म्हणतात याला, भीमदेवी गर्जना. दुसरं असतं का कोर्टात केस नसली ना तर भोकाड आर्ग्युमेंट केलं जात असतं. केस नाही ना आपल्याला, आपण काय विजय होऊ शकत नाही, तर असा पक्षकाराकरता असं आर्ग्युमेंट करायचं, आरडाओरडा करायचा. तसे थोडे 4-2 जण करतात, याला फार महत्त्व देऊ नका तुम्ही. दैनिक भ्रमर, नाशिक.